आय एम शुअर तुम्हालाही चालवता येत असेलच. राहू दे तुमच्याकडे. बाबा बाबा हे गन्स घेऊन फिल्ममध्ये अनेक ॲक्शन सिक्वेन्सेस केले त्यांनी, पण इन रिअल लाईफ आय हेट वेपन्स, सो त्याची गरज नाही आहे. थँक्यू. हारके सर असं काय करताय? तो प्रतापराव नरसिंग माणूस नाहीये, जनावर आहे, जनावर. याचे परिणाम लय बेकार होतील. बेकार होती म्हणजे काय होईल? तुम्ही आम्हाला खोटं बोलायला लावलं. हा मग आमच्या मालकांचे हात खूप वरपर्यंत पोहोचलेत. त्यांची माणसं त्यांनी सगळीकडे पेरलीत. त्यांना कुठून पण आणि कसंही कळेल की मोहिनी मॅडम एकट्या नाहीयेत. त्याला कळेल तेव्हा कळेल. तोपर्यंत तुमचं काय होणार आहे माहितीये का? काय होणार आहे? मुंबईच्या मार्गावर जे कुठलं जवळचं पोलीस स्टेशन असेल तिकडे जाऊन या दोघांना हवाले करा. काय माझी फॅमिली मिळाल्यानंतर. चला उचला. हारके सर आपल्याकडे वेळ कमी, लवकर निघायला हवं. त्यांना कुठून पण आणि कसंही कळेल की मोहिनी मॅडम एकट्या नाहीयेत. हारके सर बाबा मला माझ्या आईशी बोलावं लागेल. तुम्ही त्यांना फोन नका करू. म्हणजे कोणालाच माहित नाहीये ना तुम्ही माझ्यासोबत आहात ते. तिलाही नाही कळणार. डोंट वरी. तुमचा त्यांच्यावर विश्वास नाहीये. काय प्रश्न विश्वासाचा नाहीये. आई आहे ती माझी. विश्वास असणारच ना. फक्त काय ती भोळी आहे. चुकून प्रतापरावाने तिला फोन केला तर ती सांगून बसेल कदाचित. सो तिलाच जर हे माहिती असेल की आपण लोक एकत्र नाही आहोत किंवा तू एकटीच अमरापूरला जातेस, तर प्रतापरावाने फोन केला तरी सुद्धा ती हेच सांगेल. त्यामुळे प्रतापरावपर्यंतही चुकीचीच न्यूज जाईल. यासाठी बॉडी बाबा प्लीज. हे मोहीम त्यांचं बरोबर आहे, करू दे त्यांना फोन. फक्त जरा पटकन. आमच्या ज्येष्ठ सुकन्या राजकन्या कार्तिकी राजे. काय कार्तिकी? नको काय नको. राजकन्या आहेत ते. त्यांच्यासाठी स्पेशल जिलबी बनवून आणली बरं. पहिला घास कोणाचा असतो? चिवचा. पहिला घास चिवचा. इमोशनल वातावरण राहील. नका खाऊ, आम्ही खाणार. चंपा. ऐच नाही तोंडात. आता सौभाग्यकांक्ष नाही तर तुला कोण येत त्या कधी प्रेम बिम केलं का नाही कोणावर? आमच्या सौभाग्यवती आहेत त्या. आज आम्ही एवढी प्रेमाची उधळण करतोय, तू त्यांच्यावर बंदूक रोखतो का दाड्या? सौभाग्यवती आता तुमचा नंबर. हे बघा, हे सगळे बघत येत नाही इकडून तिकडून. त्यांच्या सगळ्यांसमोर तुम्हाला असं जेव घालायला मला लाजच वाटते. अरे डोळे बंद करा ना, एवढं सांगितलं करा. आता सगळ्यांनी डोळे बंद केले. पटकन मला चारा.
नाही ए उघडा डोळे. आयुष्यातला रोमांस संपलाय आमच्या. इंग्लिश पिक्चर बघत नाही का तुम्ही? रोमॅन्टिक नाही. जाऊ द्या मग काय एकटाच खातो आपला. ऍसिडिटी त्रास होतोय अजून. का नाही मज्जा. सुकन्या आदला बदल करू बर. या बसा इथं बस. बसा म्हणलं की बसायचं. काय मग शिल्पा शेट्टीवर पिंकी ताई बरं आहे का? तुम्ही डाऊट खाऊ नका, अन्न खा फक्त. श्रीखंड त्या दोन मध्ये तर काहीच नाही निघलं. आता याच्यामध्ये काय निघतंय का बघू. आवा आवा पिंकी ताई जा मग. तुम्हाला शिल्पा शेट्टी नाही म्हणणार मग मी. दारा राहील आम्हीच खातो. गुंड आहेत का कॉमेडियन आहेत? असं कोण रडतं रे? खरं रडायचं, खरा बाप मेल्यावानी. ऍक्टिंग कशाला म्हणजे? आपली कस काय ऍक्टिंग? इंग्लिश पिक्चर बघून बघून इंग्लिश ऍक्टिंग शिकलोय. आहे का नाही वारी? टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही. काय आहे? या अशा ईशानी मारणार नाहीत तुम्ही. काय आहे, तुम्ही जर या ईशानी सुकन्या तुम्ही जर या ईशानी मारल्या तर काय फायदा? सौभाग्यवती बसा बसा. ये रे इकडं. तुम्ही सगळ्या ईशानी मेल्या. ईशानी मेलं आमचा काय फायदा त्याच्यात? आम्हाला खरं समाधान तवा लाभर जेव्हा तुम्ही तिघी तुमच्या हाताना मारता. तेव्हा याच्या काही बिश नाही. जेव्हा हा ही मोहिनीने काही कॉल केला का ग?
म्हणजे ती तुझ्या बरोबर नाहीये? नाही, माझ्याबरोबर नाहीये. म्हणूनच कॉल केला. अरे पण तुम्ही इथून तिच्याच घरी गेला होतात ना? हो, गेलो तो घरी, पण तिथे नव्हती ती. अरे पण मग मग फोन कर ना तिला. करतोय ना, हे काय ट्राय करतोच आहे फोन, पण लागत नाहीये तिचा. म्हणून तुला जस्ट विचारून बघितलं. काय कुठं गेली काय माहिती. या अमरापूरला एकटी तर गेली नसेल ना मूर्खपणा? हॅलो? हॅलो? हा हा बोल. हां, मी म्हटलं मला माहिती नाही ही आता काय मूर्खपणा करते. तू एक काम कर, तुला जर फोन आला तर तिला सरळ घरी बोलून घे. हां? आणि मलाही कळव. आणि तू तरी समजाव, एकटी जाऊ नकोस म्हणव कुठे. हो. चल, बाय. मोहिनी कोणालाही न सांगता एकटी निघून गेली. आता काही ते परत येत नाही. तुम्ही आईंशी खोटं बोललात? खोटं नाही बोललोय. खरं सांगितलं नाही इतकंच. फरक आहे. बाबडी आहे ती. प्रतापरावने चुकून फोन केला तर खरं सांगून बसेल. सो तिला जर हे माहिती असेल की तू एकटी जातेस अमरापूरला किंवा कुठेतरी गेलीस, हेच ती प्रतापरावला सांगेल. म्हणून मगाशी सांगितलं मी, लक्ष नव्हतं वाटतं. चल. थांबा. तुम्ही त्या प्रतापरावाला उघड उघड सामोरं जाऊ नका. तो खूप डेंजर माणूस आहे. तुम्हाला काही झालं तर? आणि त्याचं वैर माझ्याशी आहे. मी जाईन एकटी त्याला सामोरी. लढेन. तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुम्ही आहात माझ्या जवळ आहात हीच जाणीव माझ्यासाठी पुरेशी. बाबा नसते तर खूप नीट सांगितलं असतं. तुला आता सावित्री बनायचंय. हां, सत्यवानाचा जीव वाचवायला. तूही सावित्री नाही आहेस आणि मी सत्यवान नाही. लक्षात ठेव. नाहीच आहे ही सावित्री. पण तुमचा जीव धोक्यात आहे ना म्हणून सावध केली. जरा जपून. कालपर्यंत सुपरस्टार RK आणि दीपा यांच्या लग्नाची चर्चा होती, पण आज अचानक सुपरस्टार RK ने लग्नाच्या मंडपात बॉम्ब फोडलाय. गेल्या काही काळापासून जिच्यासोबत RKच्या लिंकअपच्या चर्चा होत्या, त्या मोहिनी देवकरशी लग्न करून RK ने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. तू काय करतोयस ते? गेट आउट. गेट आउट ऑफ माय हाऊस. पुढं बोलू शकतो का म्हणून. आता काय बोलायचं राहिलंय? तू त्या ऍक्सिडेंट मध्ये मेला असतास ना तर बरं झालं असतं. असे पैसे तरी वाचले असते. जे 7 पिढ्यांनी बघितले नसतील ना, इतका खर्च केलाय मी तुझ्यावर. मला डिस्ट्रॉय केलंस तू. नो व्हॉट? तुझ्या इतका लुझर माणूस मी आजपर्यंत नाही बघितलाय. ज्या माणसाने तुला गाडीने उडवलं त्या मोहिनीने त्याच माणसासोबत पळून जाऊन लग्न केलं. सांग ना, काय मिळालं तुला तिच्यावर प्रेम करून? तिच्या बापाला जेलमधनं सोडवून काय मिळालं? काहीच नाही. पण आता ठरवलंय, आता कुणालाही माफ करणार नाही आणि कुणालाच सोडणार नाही. पण बी ओव्हर स्मार्ट. लग्न ऑलरेडी झालंय त्यांचं. मग काय झालं? 7 दिवसात लग्न मोडायचं चॅलेंज घेतले ना तुम्ही, की 4 दिवसात मोडून दाखलं. हो, तुमचा इंटरेस्ट काय आहे माहिती नव्हतं मला, पण आता माहिती आहे. तुमचा आणि माझा इंटरेस्ट सेम आहे. मला जे हवंय तेच तुम्हाला हवंय. अच्छा. काय वाटतं, म्हणजे नक्की काय हवं असेल मला? मोहिनीचं आणि RK सरांचं मोडलेलं लग्न आहे. त्यांचं लग्न मोडलं तर तुम्ही RK सरांची लग्न कराल आणि मी मोहिनीशी. सिंपल. पण मोहिनी लव्हज RK. शी डजंट लव्ह यू. मग कसं करणार लग्न? मला प्रेमासाठी लग्न करायचंच नाही. मग? बदला घेण्यासाठी करायचं. इतकं सोपं नाहीये हा मुकुंद. इतकं कठीणही नाही. नवऱ्याने टाकलेल्या मुलीशी दुसरं कोण लग्न करणार? मी करेन.
तिला घरी घेऊन जाईन. मला फसवल्याबद्दल, हर्ट केल्याबद्दल, माझ्या आईला माझ्यापासून तोडल्याबद्दल, सगळ्याबद्दल तिचा बदला घे. जितकं हर्ट तिने मला केलंय ना, सगळं व्याजासकट परत करेल. आणि मुळात लग्न करायला प्रेम असायलाच हवं असं काही नाहीये ना, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आय डोंट नो व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट. आता आर.के. सरांचं मोहिनीवर प्रेम होतं म्हणून त्यांनी लग्न केलं. तरी अजूनही तुम्हाला त्यांच्याशी लग्न करायचंच आहे. यात तुमचा नक्की काहीतरी मोठा गेम आहे. म्हणून आपण दोघं जर एकत्र आलो तर चांगलं करू, नाही का? आईला सांग चेक बँकेत टाकायला आणि अमाऊंट तुला हवी ती. यू मे लिव्ह नाउ. आर.के. सरांनी तो चेक फाडायला लावला आणि आईला हवे होते त्यापेक्षा 1,00,000 रुपये जास्त दिलेत त्यांनी. ठीक आहे, मग तुला हवी नाही. ती रक्कम. मी हे सगळं पैशांसाठी नाही करत. मला फक्त बदला हवाय आणि त्यात मला तुम्हीच मदत करू शकता. काय नॉनसेन्स आहे हा बंटी. राघवचा मॅनेजर म्हणून तुला जी सॅलरी देते ना मी, ती बंद करायला हवी. प्रत्येक वेळी कसं माहित नसतं तुला राघव कुठे गेलाय ते. फोन का नाही लागत आहे त्याचा. आईसाहेब, अहो सर मोहिनी मॅडमनं शोधायला गेले तेवढंच कळलंय. शोधायला गेलेत म्हणजे? अरे कुठे गेलाय, कसा गेलाय, कधी येणार आहे, मला डिटेल्स हवेत सगळे. पुन्हा एकदा फोन करून बघ. फोन बंद आहे त्यांचा. आता हे अति होतंय की नाही. मला एका प्रश्नाचं खरं उत्तर दे. तुला दरवेळी माहित असतं राघव कुठे. मोहिनीशी लग्न करून येणार होता तेव्हाही तुला माहित होतं की राघव काय करतोय, होय की नाही? बंटी सांग मला, बोल काहीतरी. हॅलो मॅडम. मॅडम, आय एम सो सॉरी, अपॉइंटमेंट न घेता आलो. आईसाहेब, हे ॲडव्होकेट देसाई सरांनी मोहिनी मॅडमच्या आईची डायव्होर्सची केस यांना दिली. पण ॲडव्होकेट प्रधान त्यांना काढलं कारण ते दीपा मॅडमला सामील होते. कळलं. सर आहेत का? मला त्यांना गुड न्यूज द्यायची. कुठली गुड न्यूज? शालिनी मॅडम आणि प्रतापराव नर्सिंग यांच्या डायव्होर्सची केस फास्ट ट्रॅक करायला सांगितली होती. कोर्टाने डायव्होर्स ग्रँट केलाय. आता दोन्ही पार्टीजनी सह्या केल्या की प्रोसिजर कंप्लीट. बंटी, राघवला एकदा फोन करून बघ ना. पण आईसाहेब, मी जर इथे थांबलो तर मला डिटेल्स नीट कळतील आणि मी त्या सरांना नीट समजावून सांगेल ना. हो, पण ते डिटेल्स सांगायला राघव कुठे हे आपल्याला कळायला हवं ना. पुन्हा एकदा फोन करून बघ त्याला. जा. राघवला हे सगळं माहिती आहे? त्यांना मी पेपर्स मेल केलेत. त्यांनी फक्त प्रिंटआउट्स काढायचे आहेत आणि सह्या घ्यायच्या आहेत, बस. पोट फुटूस तर यावं लावा. आता या टायमाला मंजुळेच्या हातचा हिडा असता तर काय मजा आली असती. गंमत. हो, मंजुळा. आईला मंजुळाचं म्हणजे लय जीव आहे बा आपल्यावर. हॅलो. मंजुळा, 100 नाही 1000 वर्ष जगणार आहे तू. 1000. आत्ताच आठवण काढली होती. तुझ्या हातच्या आयडियाची आठवण आलती ग आता. झालं तुमचं बोलून?
तुम्हाला सावध करायला फोन केलाय. राघवच्या वकिलांनी तुमच्या आणि शालिनीच्या डिवोर्सचे पेपर्स आणून दिलेत. तुमच्या दोघांच्या सह्या झाल्या की डिवोर्स फायनल. ती पेपर जाळून टाका. तुम्हाला माहित नसेल बहुधा, हल्ली सगळं ऑनलाईन असतं. कोर्टाची ऑर्डर आहे. त्यावर सही करायला ती बाई जित्ती तर राहायला पाहिजे. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंटाची मान आणि म्हशीचं शान. जर संध्याकाळी टाइम असेल ना तर लाईव्ह टेलिकास्ट दाखवतो. लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे आमच्या सौभाग्यवती जिवंतपणी सती जाणारे त्यांच्या वंशावळी सकट. टेरिबल आहे सगळं, भयंकर आहे. भयंकर भयंकर आहे म्हणून तर मज्जा आहे मंजुळाबाई. काम झालं की पुरावे पाठीतो, म्हणजे तुम्हाला बी लय मज्जा येईल. हं? हे बघा, हायला या मंजुळेचा आवाज बी ना ऐकलं तरी काळजात कसं तरीच होत. काय झालं तुझ्या? जरा हळू, तेवढ्या मोठ्याने बोंबलं ते. आत्ताच जेवलं, अटॅक बिटॅक आला तर बोल. वाड्याच्या वावरात 3 चिता उभारल्या आणि अंतविधीचं सामान पण आणून ठेवलं. काय झालं? वाड्याच्या वावरात अरे भाड का मोठ्याने बोल, जरा मोठ्याने. वाड्याच्या आवरात 3 चिता उभारले आणि अंतविधीचं सामान पण आणून ठेवले मालक. काय म्हणला? 3 चिता? किती चिता सांगितल्या होत्या मी? 4. प्रतापराव नरसिंगच्या कुटुंबातल्या सगळ्या बाया जाणार, कळलं ना? आणि ऑर्डर देऊन तळघराकडे यायचं, कळलं? चल. आता बोल. अहो मालक, ते गुरुजी आले. मग बोलव त्यांना. कळलं? हो गुरुजी या. हो हो, आलो आलो. नमस्कार मालक. नमस्कार गुरुजी. चला खाली चला, लय महत्वाचं सांगायचंय तुम्हाला. चला हळूहळू पडताल, हळू याय. मालकाने मला का मारलंय? ओके सर चला, उशीर होतोय आपल्याला निघायला. हा पण त्याआधी एक प्लॅन मध्ये आता थोडासा चेंज. यापुढे आपण वेगळे जाणार आहोत. तुम्ही संतोष बरोबर या तिकडे. ओके, आणखी एक. आय एम शुअर तुम्हालाही चालवता येत असेलच. राहू दे तुमच्याकडे. बाबा हे गन्स घेऊन फिल्ममध्ये अनेक ॲक्शन सिक्वेन्सेस केले त्यांनी, पण इन रिअल लाईफ आय हेट वेपन्स, सो याची गरज नाही आहे. थँक्यू. आरके सर असं काय करताय? तो प्रतापराव नरसिंग माणूस नाहीये, जनावर आहे, जनावर. आणि इतका भेकड आहे ना की बंदुकीशिवाय तो आयुष्यात जगूच शकत नाही. आता त्याला भेटायला जाताना आपण नारळ घेऊन जायचा हा आपला मूर्खपणा नाही का ठरणार? ऐका ना माझं, तुम्ही ठरवा. ज्याला जी भाषा कळते ना त्याच भाषेत त्याला समजवायला लागतं. ओके बाबा, काम लाव. डोंट वरी, सगळे नीट होईल. हा बॉईज, इकडनं आपले सगळ्यांचे रस्ते वेगवेगळे होणार आहे. आपण आता भेटणार ते डायरेक्टली वॉर फील्डवर. आरके सर, तुम्ही संतोष बरोबर तिकडे पोचा. डावीकडून तुम्ही दोघांनी तिकडे फिल्डिंग लावून बसा. मी बाकीच्यांबरोबर उजवीकडून येतो आणि तिकडनं फिल्डिंग लावतो. ओके होईनी. त्या प्रतापरावला तिकडे घेऊन येण्याची जबाबदारी तुझी. एकदा का प्रतापराव तिकडे आला की दोन्ही बाजूनी त्याच्यावर हमला करायला आपण मोकळे. ओके, कोणीही कुठेही चूक करायची नाही. चलो कम ऑन. अहो, काळजी घ्या. अलर्ट राहा. ब्लूटूथ
कनेक्टेड राहू दे. हां, लक्ष दे. कीप इन टच हा प्लीज. काळजी घे. हे मी मनापासून सांगतोय.